हॅलो, गुड मॉर्निंग. कॅम्प मध्ये आपण फक्त स्टुडंट असतो आणि स्टुडंट म्हणून आज खूप काही गोष्टी शिकलेल्या आहेत, फक्त इम्प्लिमेंट करायच्यात. थँक्यू सो मच धर्मशाला मॅडम, सुरेंद्र सर, वरुण सर आणि सगळं मॅनेजमेंट. थँक्यू सो मच. हा झाला ऑनलाईन मेसेज, जोरदार टाळ्या. मराठी तर तुम्ही नेहमी ऐकता, गेस्ट लोकांसाठी थोडं हिंदी बोलूया, नंतर मराठीत मी येतो. आज जो भी बातें सुबह से सीखी है उनसे ज्यादा सिखाने के लिए मेरे पास है नहीं. उनके लिए जोरदार तालियां. और वरुण जी जो बिल्कुल अपने पापा के बेटे, उनके लिए जोरदार तालियां. वही आवाज, वही दमका, वही रोक झोंक, सब कुछ है. थैंक यू अग्रवाल जी, ऐसा प्रोडक्ट हमारे पास आया है. सगळ्यात महत्वाचं, मराठी माणसांनी सगळं ऐकलं, सगळं पाहिलं, सगळं बघितलं, पण कळतंय पण वळवायचं करावं लागेल. आणि जर नाही केलं तर आपला हसवून जाईल. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अख्खी दुनिया येते राहायला, जगायला, पोटा पाण्याला, पण मराठी माणूस आज सुद्धा वनवन भटकतोय. नोकरी करता, बेरोजगारी करता, हे अजिबात होणार नाही. मराठी माणूस इतिहास करू शकतो, फक्त आपलाच माणूस आपल्यात पाय घालतो. पाय म्हटले मी पाय म्हटले, व्यवस्थित ऐका. तर एकमेकांना कुठली आडकाठी न करता एकमेकांना सपोर्ट जर देत राहिला तर मराठी आटके पार झेंडे लावले होते आणि लावत राहील, 100% लावेल. पण ते करण्यासाठी आज जो फॉर्म्युला सांगितलाय वरुण अग्रवाल सरांनी, बिमारीच्या मार्केटच्या मागे न लागता कंझ्युमर मार्केट, जेवढे ज्यादा जॉईनिंग होतील, 500 PV ला जॉईनिंग, 300 PV ला जॉईनिंग, तो सतत आपला कंझ्युमर कसा राहील, नेहमी आपले प्रोडक्ट परचेस करत कसा राहील, याच्याकडे फोकस करावा लागेल. आणि प्रोफेसर वसुमार सरांनी एकच सांगितलं होतं, ज्या स्टेट मध्ये जास्त रिक्रुटमेंट होते ते स्टेट जास्तीत जास्त सेल करतं. नंबर ऑफ रिक्रुटमेंट बिहार में 25 से 30 हजार पर मंथ है, महाराष्ट्र में 400-500 भी नहीं है. सबसे ज्यादा पैसा महाराष्ट्र में है. एज्युकेटेड लोग भी ज्यादा है, पण जेवढे शिकले तेवढे, मी काहीच बोलत नाही, तुम्ही बोलताय. जेवढे शिकले तेवढे हुकले. या प्रोग्रामला आणण्यासाठी काय काय आटापिटा करायला लागला आमचा मला माहितीये. यार या बाबा, तरी पण लोक आले नाही. सगळ्यात जास्त खर्च महाराष्ट्रामध्ये मीटिंग करण्याकरता होतो. मीटिंग हॉलचा खर्च असेल, कुठलाही खर्च असेल, पण मराठी माणूस जागा होताना दिसत नाहीये. आपण याच्यात बदल करूया. आणि मला वाटतं इतरांना शिकवण्यापेक्षा आज जे मीटिंगला आलेत, ज्यांनी मीटिंग पाहिली, त्यांनी फोकस करा की मला 1 तारखेला PV करायचे. सांगायला लागेल का बरं? 1 तारखेला PV करायचे, आपापलं स्टेटस क्वालिफाय करायचे 2-3 तारखेच्या आतमध्ये. 1 तारखेला पण व्हायला पाहिजे. सगळं काय होऊ शकतं, फक्त इंडिपेंडेंट अपने आप को बदल डालो, नहीं तो दुनिया आपको बदल डालेगी. और म्हातारण मेलं, त्याच्या म्हातारणी 8 लाखामध्ये ते. आपल्या म्हातारणी काय केलंय बघा, ह्या म्हातारे काय करतात ते जरा बघा. आपल्या मुलांच्या बाळांच्या करता तरी काम करायला सुरुवात करा, कारण महागाई प्रचंड वाढत चालली आहे. आणि रिएक्शन आपल्याकडे एक कंपनी नाहीये, पण ज्या लाईन ऑफ कंपनीज तयार झाल्या. आपल्याकरता डॉक्टर अजय सवेरा, दिव्य प्रकाश, रफिक सर, जानीसार सर, निकिता मॅडम सगळे अहोरात्र प्रयत्न करतायत. सगळ्यांच्या करता खचून टाळ्या वाजवा. आणि कुणाचीच कंप्लेंट करू नका. आज कशाला पाहिजे मला कंप्लेंट? मी माझं काम केलं का? मी माझे PV केले का? मी मीटिंगला आलो का? एवढं स्वतःच्या आत झाकून बघा सगळ्यात पहिल्यांदा. आणि हे जर तुम्ही करत राहिला, सगळं काय व्हायला लागेल. आणि एक सांगतो, मराठी माणसाला जेव्हा 25, 30, 50 लाख महिना येतील ना, तेव्हाच महाराष्ट्र पेटेल. दुसऱ्याचं दाखवून इथं काय होणार आहे का? आपण त्यांचं उदाहरण घ्यायचं.
मतलब वो अगर अपने पास इतना बड़ा धर्मशाला मैडम का एग्जाम्पल है, बिहार का एग्जाम्पल है, वो कर सकते, लेकिन उनके जैसा मेहनत हम नहीं कर रहे, हम कंफर्ट जोन में। तो उनका जैसा मेहनत हमको करना पड़ेगा, हम करके रहेंगे। थैंक यू धर्मशील मैडम, सुरेंद्र प्रसाद, वरुण अग्रवाल जी और रिएक्शन डीएमआई का पूरा मैनेजमेंट। थैंक यू एंड कम ऑन रिएक्शन। टाळ्या वाजल्या पाहिजे सरांसाठी. जय भारत.